कैलासवासी अविनाश कुलकर्णी हे अभ्यासू, मितभाषी आणि तत्वनिष्ठ पत्रकार होते, असं प्रतिपादन मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांनी केलं। अलीकडच्या काळात निर्भीडपणे प्रश्न विचारण्याचे धाडस कमी होत असून अनेक महत्त्वाचे विषय दुर्लक्षित राहत आहेत। सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित पत्रकारितेच्या वाढत्या प्रभावामुळे निर्भीड वस्तुनिष्ठ पत्रकारिता जपणे ही खरी कसोटी आहे, असे सांगत कैलासवासी अविनाश कुलकर्णी हे अभ्यासू, मितभाषी आणि तत्वनिष्ठ पत्रकार होते, असे प्रतिपादन मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांनी केले। सोमवारी श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक लोकमतचे मुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख यांना श्रीकांत मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळे, कुलकर्णी यांच्या पत्नी नीता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। यावेळी मोरे म्हणाले, पत्रकारितेचे मूलभूत ध्येय म्हणजे समाजात जनजागृती करणे आणि सत्तेला प्रश्न विचारणे आहे। पत्रकारांनी पडताळणी, अभ्यास आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत लोकहिताची भूमिका कायम ठेवावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले। सत्काराला उत्तर देताना देशमुख म्हणाले, अविनाश कुलकर्णी यांची तत्वनिष्ठ, निस्वार्थी पत्रकारिता आदर्शवत आहे। त्यांचे पत्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले। त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मला मिळाला हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे। या पुरस्काराने माझी जबाबदारी अधिक वाढली असल्याचे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता। प्रारंभी कैलासवासी अविनाश कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले। सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले। सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर, अभय दिवाणजी, पुरुषोत्तम कुलकर्णी, प्राध्यापक बाळासाहेब भास्कर, अविनाश सीताराम कुलकर्णी, प्रशांत जोशी, भगवान परळीकर, दशरथ वडतिले, प्रशांत बडवे, पद्माकर कुलकर्णी आणि कुलकर्णी कुटुंबातील सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सत्कारमूर्ती रवींद्र देशमुख यांनी पुरस्काराच्या स्वरूपात मिळालेली रक्कम आस्था रोटी बँकेला प्रदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली। यावेळी आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी व पदाधिकारीही उपस्थित होते।